आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मनातल्या विचारांची गर्दी कशी थांबवायची. कधी कधी मनात एवढे विचार येतात की ओव्हर थिंकिंग मध्ये डोकं जड होतं किंवा छातीत धडधडायला लागतं आणि श्वास कोंडल्यासारखा होतो, अस्वस्थ वाटतं. आणि अशा वेळी जर कोणी म्हटलं की शांत राहा, तसं नको वाटू दे, तर चिडचिडपणा होऊ शकतो अजून जास्त. कारण की मुद्दामून हे होत नसतं, मुद्दामून विचार जास्त येणं किंवा अँझायटी होणं होत नसतं. तर मग जर शांत राहा म्हणून उपयोग नाहीये, मग काय करायला लागेल? तर अशा वेळी एक बॉडी रिसेट नावाचं एक टेक्निक आहे, ते उपयोगी पडतं. पण आपण बघूयात की हे बॉडी रिसेट टेक्निक कसं वापरायचं. आणि खूप अतिविचार येतात त्यावेळी शरीरामध्ये एवढं टेन्शन निर्माण होणं, कन्फ्युजन निर्माण होणं, ओव्हरवेल्मिंग निर्माण होणं का होतं? जेव्हा तुम्हाला खूप अँझायटी होते, तेव्हा तो फक्त मनाचा एक खेळ नसतो, तर तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन वाढलेलं असतं. काय होतं, एखादा स्ट्रेस किंवा ट्रिगर आला की मेंदूला इकडे सिग्नल जातो की समथिंग इज नॉट सेफ, म्हणजे समथिंग इज डेंजर. आणि मग जेव्हा काही सेफ नाही हा सिग्नल जेव्हा जातो, त्यावेळी मेंदूचं पहिलं काम असतं प्रोटेक्शन कर, आणि मग तो स्ट्रेस हॉर्मोन्सला रिलीज. मग तुमचा मेंदू काय करतो? फाईट किंवा फ्लाईट, एक तर लढा किंवा पळ काढा, या अतिशय तीव्र म्हणजे बचावासाठीच्या पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या क्रिया आहेत. तो त्या मोडमध्ये गेलेला असतो. हा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचा भाग असतो. फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये गेल्यामुळे काय होतं, नुसताच विचार करून मेंदू शांत होऊ शकत नाही. नुसते आपण पॉझिटिव्ह विचार केले, रॅशनल थॉट्स दिले, बदल होणार नाही. जेव्हा तीव्रता खूप जास्त असते फाईट आणि फ्लाईट रिस्पॉन्सेसची किंवा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम स्टिम्युलेट झाल्याची, त्यावेळी सोमॅटिक रिसेटची गरज असते. ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे. आपण टॅपिंगच्या मदतीने आज सोमॅटिक रिसेट शिकूया. तर इथे तुमच्या कॉलर बोनच्या खाली तुमच्या बोटांनी हलकेच टॅप करा आणि एक दीर्घ श्वास घ्या टॅप करताना. आणि स्वतःला मोठ्याने किंवा मनातल्या मनात सांगा, जरी मला आता खूप भीती वाटत असली आणि अस्वस्थ वाटत असलं, तरी मी या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहे. टॅपिंग चालू राहू द्या. हळुवारपणे श्वास घ्या, श्वास सोडा, टॅपिंग चालू द्या आणि पुन्हा म्हणा, जरी मला आता खूप भीती वाटत असली आणि अस्वस्थ वाटत असलं, तरी मी या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, टॅपिंग कंटिन्यू करा आणि पुन्हा एकदा म्हणा, जरी मला आता खूप भीती वाटत असली आणि अस्वस्थ वाटत असलं, तरी मी या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि मग तुमचे हात हळूवारपणे खाली. अँड नोटिस द शिफ्ट बिफोर टॅपिंग अँड आफ्टर टॅपिंग. तर हा आहे सोमॅटिक रिसेट. या एका साध्या शारीरिक कृतीमुळे मेंदूला लगेच एक शांततेचा आणि सुरक्षिततेचा संदेश जातो. हे किती महत्वाचं आहे. जेव्हा विचारांची गर्दी वाढलेली असेल, तेव्हा हा प्रयोग नक्की करून पहा. पण त्यासाठी विचारांची गर्दी वाढेल आणि मग तुम्ही प्रयोग कराल, त्याच्या आधी तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये ठेवायला लागेल. तर तुमचं जे ऑलरेडी रुटीन चालू असेल, फॉर एक्झाम्पल उठल्या उठल्या तुम्ही जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ब्रीदिंग एक्सरसाइज करायची सवय नसेल, तर उठल्यानंतर मी प्राणायामचे 6 राऊंड केल्याशिवाय काही जमिनीवर पाय ठेवणार नाही, असा संकल्प करा. मग आपला साधा जो प्राणायाम आहे तो तुम्ही करा. प्राणायाम म्हणजे ऑल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग. तो तुम्ही प्राणायाम करा आणि तो प्राणायाम केल्यानंतर हे टॅपिंग करा. आणि ह्या टॅपिंग मध्ये करताना फील करा की तुमची बॉडी रिलॅक्स होते. तुम्ही तो दीर्घ शांतपणे श्वास घेताय आणि स्वतःला म्हणताय,
की मी आता सुरक्षित आहे. तर सतत 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 या बॉडी अँकरिंगनी शरीराला हा संदेश दिल्यामुळे जेव्हा खरंच ती तशी वेळ येते त्यावेळी तुम्ही रेडी असता. तुमच्याकडे हे टूल्स ऑलरेडी तुम्ही ते म्हणतो ना अभ्यास त्याचा केलेला असतो, त्यामुळे त्याचा फायदा पटकन होतो. आणि ऑलरेडी आपण ज्या प्रॅक्टिसेस करत आहोत त्याच्यामध्ये जेव्हा आपण नवीन प्रॅक्टिस इन्क्लूड करतो तेव्हा ती होण्याची शक्यता जास्त चांगली असते. त्यामुळे हे जे आहे हे तुम्ही सहजपणे करू शकता. याला कुठलंही खूप तुम्हाला मोठं काही शिकायचंय किंवा स्वतःमध्ये खूप बदल घडवायचे असं काहीही नाही. पण रोज अगदी फक्त 5 मिनिटं ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणजे ऑल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग, भ्रामरी प्राणायाम, दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे, ज्याला ॲब्डॉमिनल ब्रीदिंग पण आपण म्हणू शकतो. हे 3 बेसिक श्वासाचे व्यायाम तरी रोज करा. हा नियम बनवा. कारण कसं आहे ना, तुम्ही ह्या जर हॅबिट्स लावून घेतल्या तर पुढे तुमच्या शरीराला कंपेन्सेट करायला लागत. मग शरीराला काहीतरी स्ट्रेस कंपेन्सेट करायला लागतो, मग काही प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे डिसऑर्डर म्हणजे काय की ऑर्डर मध्ये नसणे किंवा डिसईज म्हणजे काहीतरी ईज नाहीये, तेव्हा तो डिसईज होतोय. मग डिसईज झाल्यानंतर मात्र मग आपल्याला औषध घ्यायला लागतं. पण प्रिव्हेन्शन हे आपल्या हातामध्ये असतं. तर आजपासूनच जर तुम्ही प्राणायाम करत नसाल तर सुरू करा आणि मग त्याच्याबरोबर हे कॉलर बोनचं टॅपिंग करून स्वतःला मी सुरक्षित आहे हा संदेश द्या. म्हणजे जेव्हा तो एक कल्लोळ माजेल मेंदूमध्ये, ओव्हर थिंकिंग होईल, अँझायटी होईल. बरं, ही अँझायटी कशी दिसते शरीरामध्ये की छातीतली धडधड वाढते, मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, पुन्हा श्वास घ्यायला त्रास होतो किंवा चोकिंग सेन्सेशन झाल्यासारखं होतं, काहींना थोडासा थरकाप होतो, घाम जास्त येतो, अस्वस्थ होतं. वेगवेगळ्या प्रकारे अशा अँझायटीचे सिम्पटम्स दिसतात. मग अशा वेळी ते जेंटल टॅपिंग विथ द अफर्मेशन की मी आता सुरक्षित आहे आणि मला आता शांत वाटतंय, अशा पद्धतीने आणि मग दीर्घ श्वास घेत घेत केलं की श्वास, टॅपिंग आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन याच्यामुळे या तिघांच्या ताळमेळीमुळे तुम्हाला लवकर त्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यास मदत होईल. तर हे सोपं आहे. हे तुमच्या हातात नेहमी असतं की आपण कशाला प्रिव्हेंट करू शकतो. तर आज तुम्हाला हे टेक्निक मिळालंय, त्याला प्रॅक्टिस करा आणि रोजच्या प्रॅक्टिसमध्ये ठेवा. आणि जेव्हा थोडं ओव्हर थिंकिंग जरी झालं तरी करून बघा. म्हणजे सतत सतत प्रॅक्टिसमध्ये ठेवल्यामुळे तुम्हाला ते जेव्हा खरंच गरज आहे तेव्हा तुम्हाला त्याची खूप मदत होईल. आणि तुम्हाला असं माहिती असेल की कोणाला अँझायटी होते, त्यांना सुद्धा तुम्ही हे शिकवा, त्यांनाही व्हिडिओ शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.